नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे हळवे कोपरे. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चल, परत एकदा नव्याने सुरुवात करूया. काही तुझी आणि काही माझी असे स्वप्न घेऊन आपण डाव मांडला. वय लहान होतं, समज कमी होती. आपण वाटचाल सुरू केली. हातात हात घालून प्रवासाला सुरुवात केली. तू माझ्यासाठी चांदण्या रात्रीतला तारा होतास. वादळी नौकेचा किनारा होतास. तुला गृहीत धरून मी माझं आयुष्य निर्धास्तपणे जगू शकले. माझं सुख, दुःख, ठसठसणाऱ्या वेदना सगळं काही मी तुझ्यापर्यंत पोचवलं. आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार आले, आनंदाचे प्रसंग आले, तसेच दुःखाचे डोंगरही कोसळले. तू स्थितप्रज्ञ राहिलास. घरातल्या सगळ्यांसाठी तू धावत राहिलास. आयुष्यातले अलौकिक क्षण हातातून निसटून गेले, मुठीत धरलेल्या वाळूप्रमाणे. आता आपण आयुष्याच्या अशा वळणावर आहोत की आता रिकामपण येऊ घातलंय. आयुष्यात आलेले दुःखाचे क्षण, त्यांची आठवण देखील काढायची नाही आता. त्या क्षणांना खूप दूर दूर कुठेतरी, की जिथून ते परत येऊच शकणार नाहीत, अशा ठिकाणी नेऊन सोडूया. आपलं मन खट्याळ असतं, मान्य आहे. ते काही ऐकणार नाही. ते परत त्या नको त्या आठवणी काढत राहणार. पण अशा वेळी आपण त्या मनाला अजिबात जुमानायचं नाही. आपली ओळख जेव्हा अगदी नवीन होती, तेव्हा जी गाणी आपण एकमेकांसाठी म्हटली होती, ती गाणी आता परत म्हणूया. त्या गाण्यांचे शब्द एकमेकांसाठी अगदी चपखल आहेत, असं तेव्हा वाटलं होतं ना? आत्ताही ते शब्द आपल्यासाठी चपखलच आहेत. आता येऊ घातलेलं रिकामपण ही आपल्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. या रिकाम्या वेळेचा आपण सदुपयोग करून घेऊया. आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आता करूया. सगळ्यात आधी एकमेकांसाठी वेळ काढून आपली एकमेकांना न झालेली ओळख करून घेऊया. इतकी वर्ष आपण एकत्र असलो तरीही काही कोपरे अजूनही आपल्याला उमगलेले नाहीत. आता मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यांना साद घालूया. काही वर्षांपूर्वी तू तुझे आणि मी माझे आणले होते. ते सगळं आता आपलं झालं आहे. त्याला आता जीवापाड जपूया. तुझ्या आयुष्यात मला सामावून घेताना तुझे नाव मला बहाल केलंस. ते नाव मिरवताना मला अजूनही अभिमान वाटतो. एकमेकांना फक्त जपायचं नाही, तर फुलवायचं आहे. खरं तर आपण लग्न करतो म्हणजे एकमेकांच्या मदतीने आयुष्य जगण्याची कला शिकणं अपेक्षित असतं. आता आपण ती कला शिकून घेऊया. आजारी पडायचंच नाही असा निर्धार करूया. त्यासाठी आवश्यक ती काळजी घेऊया. आणि तरीही आजारी पडलोच तर त्यावर मात करून परत नव्याने सुरुवात करूया.
निसर्ग कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाची उधळण करीत असतो. तशीच आनंदाची उधळण आपण दोघं मिळून करण्याचा प्रयत्न करूया. चल, परत नव्याने सुरुवात करूया. धन्यवाद.